हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आणि हा व्हिडिओ आहे नागपूरचा. तर नागपूरला गेल्यानंतर पुण्याचे असल्यामुळे दगडूशेठ येतं, पण टेकडीच्या गणपतीचं दर्शन केल्यानंतर तिथे जवळपास काही पाहण्यासारखं आहे का असं सर्च केल्यानंतर आम्हाला गुगल बाबांनी उत्तर दिलं की तिथे आहे महाराजा बाग. तर कोणीच रेकमेंड केलं नाही, पण स्टील आम्ही ठरवलं की आम्हाला महाराजा बागला जायचं. तर तिथे जवळ असल्यामुळे गेलो आणि असे मस्त 40 रुपयाची तिकीट काढली आणि आतमध्ये गेलो. आतमध्ये जात असताना तर खूपच छान वाटलं होतं आम्हाला की वा खूप मोठं दिसतंय. पुण्याच्या आपली जी आहे ना तिथल्यापेक्षा थोडंसं लहान होतं, पण स्टील वी आर हॅपी की चला छान आहे, जाऊ आतमध्ये गेलो. थोडंसं किड्स झोन होतं, असं छान गार्डनची वाईब होती. पाऊस झाल्यामुळे जरा किचकिच वाटत होती, बट स्टील वी हॅपीली एंटर्ड इन दॅट गार्डन. गेलं, छान वाटलं. निहालला आम्ही खूप जागा चुकवत होतो, कारण निहाल जर खेळण्यामध्ये घुसला असताना तर आम्हाला समोर जायला मिळालं नसतं. आणि हे जे सगळं आहे, मी नागपूरला गेले असताना ह्या सगळ्या गोष्टी मी करत होते. आणि माझं कसं असतं, ज्या प्लेसवर गेलं ना तिथल्या जवळपास ज्या छान गोष्टी आहेत ना ते पाहून घ्यायच्या. परत आपण तिथे जाऊ आणि गेलं तरी आपल्याला वेळ मिळेल नाही मिळेल ह्या सगळ्या गोष्टी ठरवून हे केलं होतं. जसं तिथे एंटर केल्यानंतर आतमध्ये असं मस्त हा हत्ती दिसतो आणि एक म्हणजे जे झू आहे, झूकडे जाण्याकडचा रस्ता, बॉटनिकल गार्डनकडे जाण्याचा रस्ता आणि प्ले एरिया, असे 3 झोन आहे त्याचे. तर आम्ही ठरवलं की आम्ही जायचं आधी टायगर बघायला. ताडोबाला आम्हाला एकही टायगर दिसला नाही पाऊस झाल्यामुळे. सो वी डिसाइडेड की झू मधला काय होईना टायगर आम्हाला निहालला दाखवायचा. आणि आलो आम्ही झू मध्ये. इतकं लहान झू, म्हणजे खरं सांगते असं वाटत होतं ना त्यांना पिंजऱ्यामध्येच ठेवले. थोडंसं आरामात बसलेले झोपलेले निवांत टायगर दिसला मला. तर टायगरला मोठी जागा होती बरं का, असं झोपायला निवांत होता तो. बऱ्यापैकी मोठं त्याचं हे होतं सराउंडिंग, जे म्हणतात ना पॅसेज तो. पण मी पुण्यामधलं जे आपलं राजीव गांधी पाहिलंय ना कात्रज झू, त्याच्यानंतर आपल्याला हे खूप लहान वाटतंय. तर पुणेकर तुम्ही हे व्हिडिओ पाहत असाल ना, तुम्ही सांगा तुम्हाला हे झू कसं वाटतंय? लहानच वाटतंय ना मला पण. तुम्ही नागपूरचं झू पाहिलंय का? बरं जाऊ द्या, नागपूरमधल्या माझे किती फ्रेंड्स आहेत, त्यांनी नागपूरमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून राहतात आणि स्टील त्यांनी महाराजा बागला आजपर्यंत गेले नाहीये. आता मला कळतं ते का बरं गेले नसेल. वी आर टुरिस्ट, आपल्याला माहिती नव्हतं म्हणून आपण गेलो पाहण्यासाठी. आणि लिटरली मला ज्या वेळेस मी तिथले जे छोटे बाकीच्या गोष्टी पाहत होते, असे झू होते बघा तुम्ही. असं ठेवलं होतं त्या ह्यांना. प्राण्यांना मला बिलकुल नाही आवडलं. एक ते वास येत होता तिथं, पाणी पण पडलं होतं, पाऊसही झाला होता आणि त्या प्राण्यांचं घाण ते खूप घाण वाटत होतं तिथं, चांगलं नव्हतं वाटत. आणि मेनली त्या प्राण्यांना कैद केल्यासारखं, जेल बंद ठेवल्यासारखं असं थोडा फील येत होता, त्यामुळे मला ते जास्त नाही आवडलं. आणि पुण्यामधले जे झू आहेत तिथे असं खेळायला चांगलं वाटतं. जर यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये असं वाटेल की मी खूपच जास्त कंपॅरिझन करते, नाही. आपण एखाद्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर आपल्याला असं ना खूप लहान वाटतं. आता सपोज ह्यापेक्षाही मोठ्या झू मध्ये गेली मी, जसं की कात्रजच्या झू पेक्षा मोठा, त्यावेळेस मला वाटेल अरे नाही, कात्रजचं पण लहानच आहे तसं. सो अशा प्रकारे आम्ही तिथं पाहिलं. लेपर्ड पाहिला, लॉयन होता, टायगर होता आणि बरेच काही प्राणी होते, मंकी वगैरे, असं भरपूर काय होतं तिथं पाहिलं. फक्त पाहण्याचा फील चांगला नव्हता. आता मला कळतंय की माझ्या फ्रेंड्स तिथं का बरं गेले नाही, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही कधी गेले असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आम्ही नागपूरमध्ये बरंच काही पाहण्यासारखं आहे, तर मला सांगा, मी नेक्स्ट टाइम तिथे गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी पाहेन. तर ह्यावेळेस मी नागपूरला गेलेले असताना टेकडीचा गणपती, कोराडीची देवी, महाराजा बाग, एवढ्या गोष्टी. आणि एक ठिकाणी जेवायला गेली होती, तिथं अस्सल वराडी म्हणजे नागपुरी जे स्टाईल असतं ना ते जेवायला मिळालं आम्हाला. तर व्हिडिओ कसा वाटतं कमेंट सेक्शन मध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. लव्ह यू, बाय बाय.